नमस्कार श्रोतेहो. नमस्कार. मी सौ सुजाता जयंत पटवर्धन सांगली, मनस्पर्शी साहित्य परिवार आणि हिलिंग हार्ट्स विथ मानसी आयोजित मानसिक आरोग्य जागरूकता महिन्यानिमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी माझी कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे मनाचे प्रकटीकरण. मनाचे प्रकटीकरण. मनाचा कॅनव्हास केवढा, कलाकाराचा आवाका जेवढा. मनाचा कॅनव्हास केवढा, कलाकाराचा आवाका जेवढा. कॅनव्हासवर चित्रे कशी, चित्रकाराची कल्पना जशी. कॅनव्हासवर चित्रे कशी, चित्रकाराची कल्पना जशी. कधी निद्रिस्त स्थितीतही उमटतात आकार आकळणारे. कधी निद्रिस्त स्थितीतही उमटतात आकार आकळणारे. कधी आकार जागृत मनाचेही, कधी आकार जागृत मनाचेही. गोंधळात टाकणारे न कळणारे, गोंधळात टाकणारे न कळणारे. आता तिसरं कडवं. पण कधी कृतीत उतरण्यापूर्वीच रेखाटन होते मनातल्या मनात. पण कधी कृतीत उतरण्यापूर्वीच रेखाटन होते मनातल्या मनात. बीज पेरले जाते मनाच्या मातीत, बीज पेरले जाते मनाच्या मातीत आणि मगच अवतरते प्रत्यक्षात, आणि मगच अवतरते प्रत्यक्षात. जसे ऐकलेल्या कथांची मनात कल्पना साकारते मनपटलावर. जसे ऐकलेल्या कथांची कल्पना साकारते मनपटलावर, तसे आवडणाऱ्या गोष्टी रूप घेती मनाच्या पडद्यावर. तसे आवडणाऱ्या गोष्टी रूप घेती मनाच्या पडद्यावर. आता शेवटचं कडवं. भावनांचे रंग उसळती मनपटली. भावनांचे रंग उसळती मनपटली. सप्तरंग सामावलेले सफेद रंगी. सप्तरंग सामावलेले सफेद रंगी. शुभ्र नितळ रंग असेल तेथे, शुभ्र नितळ रंग असेल तेथे, तर सारे रंग उमटती मनाच्या कॅनव्हासवर. तर सारे रंग उमटती मनाच्या कॅनव्हासवर. धन्यवाद.